नमस्कार सर्वांना, लोकराज्य अकॅडमी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आपण आज सुरू करत आहोत भारताचा भूगोल, जो की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो। आणि या लेक्चर सिरीज मधून तुम्हाला नक्कीच 2 ते 3 मार्काचे प्रश्न येणार आहेत आणि तुम्ही त्यांची उत्तरं ही योग्य प्रकारे सोडवणार आहात। तर चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा। चला सुरू करूयात। भारत राजकीय याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम भूगोलाचा अभ्यास करतोय आपण, त्यामुळं आपल्याला दिशांवरती कमांड असणं खूप गरजेचं आहे। जसं की वरची जी दिशा असते ती नेहमी उत्तर असते आणि वरची जर उत्तर असेल तर खालची दिशा ही दक्षिण असते। त्याचबरोबर उजवीकडची जर दिशा आपण पाहिली तर उजवीकडची दिशा ही पूर्व असते आणि डावीकडची दिशा जर आपण पाहिली तर डावीकडची दिशा ही पश्चिम असते। ठीक आहे, तर आपण आज पाहणार आहोत उत्तर भारत, जो की उत्तर भारताला जर आपण पाहिलं तर उत्तर भारताला खूप देशांच्या सीमा या भारताला लागलेल्या आहेत। तेच आपल्याला भारत राजकीय या टॉपिक मध्ये पाहायचं आहे। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा। शेवटच्या टप्प्यामध्ये लेक्चरच्या योग्य ट्रिकद्वारे तुम्हाला जे काही देश भारताच्या सीमेवरती आहेत आणि त्यांच्या ज्या काही किलोमीटर मध्ये लांबी आहेत या आपण पाहणार आहोत। चला सुरू करूयात। सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर भारताच्या वायव्य दिशेला जर पाहिलं तर भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान आहे, त्याचबरोबर अफगाणिस्तान आहे। ठीक आहे, भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान हा देश आहे, त्याचबरोबर अफगाणिस्तान हा देश आहे। त्याचबरोबर भारताच्या जर उत्तरेला आपण जर पाहिलं तर भारताच्या उत्तरेला नेपाळ हा देश येतो, त्याचबरोबर भारताच्या उत्तरेला भूटान हा देश येतो, त्याचबरोबर भारताच्या उत्तरेला चीन किंवा चायना हा एक देश येतो। ठीक आहे, देश झाले पहा, 1 झाला, हा 2 झाला, त्याचबरोबर 3 नेपाळ झाला, 4 चायना झाला, 5 भूटान झाला। याचबरोबर भारताच्या पूर्वेला 2 देश आहेत, ज्याच्यामध्ये बांगलादेश हा एक देश आहे, तर हा झाला 6वा देश। आणि भारताच्या पूर्वेला अजून एक देश आहे जो म्हणजे म्यानमार हा एक देश आहे। तर भारताच्या सीमेवरती जर आपण पाहिलं तर भारताच्या सीमेवरती एकूण देशांची संख्या ही 7 आहे। भारताच्या सीमेवरती एकूण देशांची संख्या किती आहे तर 7 आहे। आणि भारताच्या शेजारी देश किती असा जर प्रश्न आला तर भारताच्या शेजारी देश आहेत 8। कारण भारताच्या दक्षिणेला जर आपण पाहिलं तर हिंदी महासागरामध्ये श्रीलंका हा एक देश आहे भारताच्या दक्षिणेला। तर भारताच्या शेजारी एकूण देशांची संख्या आहे 8 आणि भारताच्या सीमेवरती एकूण देश आहेत 7। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जे काय बाउंड्रीज आहेत म्हणजे भारत पाकिस्तान या दरम्यानची बाउंड्री, त्याचबरोबर भारत अफगाणिस्तान या दरम्यानची बाउंड्री, तर ह्या एका विशिष्ट अशा नावांनी निश्चित केलेल्या आहेत। तर यांची नावं आपल्याला परीक्षेला विचारली जातात। चला तर मग पाहूया की भारत पाकिस्तान या दरम्यानची जी काही सीमा आहे तर भारत पाकिस्तान या दरम्यानची जी सीमा आहे तर ही रॅडक्लिफ, कोणत्या नावाने? रॅडक्लिफ या नावाने भारत पाकिस्तान या दरम्यानची सीमा निश्चित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर रॅडक्लिफ ही जी सीमा आहे ही भारत बांगलादेशची सीमा आहे, तर ही सीमा सुद्धा रॅडक्लिफ या नावानेच निश्चित करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर भारत पाकिस्तान भारत बांगलादेश जी सीमा आहे ती रॅडक्लिफ नावाने। पुढं जर आपण पाहिलं तर भारत अफगाणिस्तान या दरम्यानची जर सीमा आपण पाहिली तर ही सीमा ड्युरँड या नावाने निश्चित केलेली आहे। कोणत्या नावाने? ड्युरँड या नावाने निश्चित केलेली आहे। त्याचबरोबर सर्वात महत्वाची ती म्हणजे भारत आणि चीन। तर भारत आणि चीन दरम्यानची जी काही सीमा आहे तर ही मॅकमोहन तर भारत चीन दरम्यानची सीमा ही मॅकमोहन या नावाने निश्चित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पुढे जर आपण पाहिलं तर भारत भूटान, त्याचबरोबर भारत नेपाळ आणि भारत म्यानमार या दरम्यानच्या सीमा सुद्धा या विशिष्ट अशा नावांनी निश्चित केलेल्या आहे। जसं की भारत आणि भूटान या दरम्यानची जर सीमा आपण पाहिली तर ही जयगाव या नावाने निश्चित केलेली आहे। आणि भारत आणि नेपाळ या दरम्यानची सीमा सौनोली या नावाने निश्चित केलेली आहे। त्याचबरोबर पुढे जर आपण पाहिलं तर शेवट म्यानमार, तर भारत आणि म्यानमार दरम्यानची सीमा ही कोणत्या नावाने निश्चित केलेली आहे?
सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. मी पुन्हा येणार आहे भारत भूगोल घेऊन तुमच्यासाठी नक्कीच. चला पुढं. आता पुन्हा एकदा मी रिपीट करतो. भारत अफगाणिस्तानची जी सीमा आहे ही ड्युरॅन्ड नावाने निश्चित केलेली आहे. भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश रॅडक्लिफ नावाने, भारत चीन दरम्यानची सीमा मॅकमोहन नावाने, भारत नेपाळ दरम्यानची सीमा सौनोली नावाने, भारत भूटान दरम्यानची सीमा जयगाव नावाने. तर भारत म्यानमार दरम्यानची सीमा ही तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगणार आहात. चला पुढं. आता ह्या ज्या काही देशांच्या सीमा आहेत भारताला लागलेल्या, तर ह्या सीमा किती किलोमीटर लांबीच्या आहेत, तर किलोमीटर मध्ये लांबी आपल्याला अजिबात लक्षात ठेवायची नाही, परंतु सर्वात जास्त लांबी आणि सर्वात कमी लांबी ही कुठल्या देशाची भारताला लागलेली आहे हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. चला पुढं. तर भारत पाकिस्तान आणि तर सर्वाधिक सीमा जर आपण पाहिली तर सर्वाधिक सीमा ही भारताला जर पाहिली तर इथं जनरली आपल्याला दिसतं की पाकिस्तानची लाभली असेल किंवा चायनाची लाभलेली असेल, परंतु तसं नाहीये मित्रांनो. कारण सर्वात जास्त जर सीमा आपण पाहिली तर भारताला सर्वात जास्त सीमा ही बांगलादेश या देशाची लागलेली आहे आणि ही सीमा आहे एकूण लांबी किलोमीटर मध्ये 4096 किलोमीटर. तर भारत बांगलादेश सीमा सर्वाधिक सीमा 4096 किलोमीटर. आणि सर्वात कमी जर सीमा आपण पाहिली तर सर्वात कमी सीमा ही भारत आणि अफगाणिस्तान या दरम्यानची आहे, जी की ड्युरॅन्ड या नावाने आहे. ही आहे फक्त आणि फक्त 80 किलोमीटर इतकी. ठीक आहे. आणि जर इतर देशांच्या जर सीमा आपण पाहिल्या तर इतर देशांच्या सीमा ह्या आपण उतरत्या क्रमाने एका ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवणार आहेत. आणि ती ट्रिक आहे बचपन MBA. बचपन MBA. ठीक आहे. तर आता सर्वांना माहिती आहे की सर्वात जास्त सीमा ही बांगलादेशची आहे, बरोबर. म्हणून इथं ब फॉर बांगलादेश येणार, च फॉर चायना येणार, प फॉर पाकिस्तान येणार, न फॉर नेपाळ येणार, एम फॉर येणार म्यानमार, त्यानंतरून बी तर ऑलरेडी बांगलादेश झालेला आहे त्यामुळे दुसऱ्या वेळेस बी येताना या ठिकाणी भूटान येणार आणि सर्वात शेवटी जो ए आहे सर्वात कमी सीमा अफगाणिस्तान. बांगलादेश 4096 आणि अफगाणिस्तान 80. ठीक आहे. तर हा होता भारत राजकीय, जो की उत्तर भारत की भारताला जे काही शेजारी देश लाभलेले आहेत तर यांची माहिती ही या ठिकाणी होती. तर इथं अजून एक मुद्दा जो मला महत्वाचा वाटतो तो म्हणजे भारताचे शेजारचे जे काही देश आहेत तर यांच्या कॅपिटल्स म्हणजे राजधान्या ह्या देखील आपल्या पाठ असल्या पाहिजेत. याच्यामध्ये पाकिस्तानची जर सीमा आपण राजधानी जर आपण पाहिली तर पाकिस्तानची राजधानी ही सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायची आहे. ठीक आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान, तर अफगाणिस्तानची जी काय राजधानी आहे तर अफगाणिस्तानची राजधानी आहे काबूल. त्यानंतरून पुढं चीनची जर राजधानी आपण जर पाहिली तर चीनच्या राजधानीमध्ये अनेक वेळा कन्फ्युजन होतं की बीजिंग का शांघाय. तर हे देखील मला कमेंटमध्ये सांगायचंय की चायना जो आहे भारताच्या शेजारील चायना, तर या चायनाची राजधानी काय आहे. त्याचबरोबर नेपाळची राजधानी, त्याचबरोबर भूटानची राजधानी. ठीक आहे. तर भूटानची राजधानी जर आपण पाहिली तर भूटानची राजधानी ही देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायची. त्याचबरोबर नेपाळची राजधानी ही सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायची आहे. आणि बांगलादेशची जर राजधानी आपण पाहिली तर बांगलादेशची राजधानी आहे ती म्हणजे ढाका. आणि म्यानमारची राजधानी ही देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. तर होमवर्क खूप आहे. जर तुम्ही या सर्वांची कमेंटमध्ये मला जर उत्तरं दिली तर मी तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन नक्कीच येणार आहे. मी पुन्हा येणार भारत भूगोल घेऊन. धन्यवाद.